मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपी अयान अहमदला 21 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 7 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी भाजपनं कारवाईची मागणी केल्यावर आज अखेर आरोपीला अटक करण्यात आली। आरोपीनं तरुणींचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल केलेत। या प्रकरणी परतवाडा पोलीस ठाण्यामध्ये पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पीडित कुटुंबियांनी पुढे येऊन गुन्हा नोंदवण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। काल रात्री अटक केलेला आहे आणि त्याला आज आपण कोर्टासमोर हजर केलं होतं। कोर्टाने त्याला 21 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसाचा PCR दिलेला आहे। हा जो प्रकार आहे त्याच्याकडे आपण चौकशी केली तर तो जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे असं सांगतोय। तर अजून निश्चित आपण तो सांगतोय, आपल्याला तर ते टेक्निकली बघावं लागेल। जे व्हिडिओ आपल्याला प्राप्त झालेले आहेत, ज्या स्क्रीनशॉट आणि व्हिडिओ प्राप्त झाले आहेत, तर त्याची आपण आरोपिताकडून ओळख पटवलेली आहे। तर त्यामध्ये 7 मुली असल्याचं त्यांना सांगितलेलं आहे। परंतु तेवढा डेटा आहे, अजून काही डेटा आहे का त्याच्याकडे, अजून काही फोटो आहेत का, अजून काही एखादं इन्स्ट्रुमेंट त्यांना वापरलेलं आहे का, तर ते रिकवर करणं बाकी आहे। त्याहून नक्की कळेल। पण सध्या तरी 7 मुलींची नावं त्या ठिकाणी त्यांना। दरम्यान या प्रकरणातील पीडिता आणि त्यांच्या कुटुंबियांनी पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केलं आहे। सोबत असा पण शक्यता आहे की आरोपी जे आहे त्यांना आणखी इतर कोणी व्यक्तींनी जर काही मदत केलेली आहे ते व्हायरल करायचीसाठी, तर तसा जे माणूस आहे त्यांना पण आम्ही शोध घेऊन त्यांना निष्पन्न करणार आणि त्यांना पण बरोबरपणे आम्ही आरोपी बनून त्यांच्यावर पण कारवाई करणार आहे। आणि आमची जबाबदारी राहणार की आम्ही 100% विक्टिम आणि विक्टिमचे फॅमिली मेंबर्सची जे आयडेंटिटी आहे ते आम्ही गोपनीय ठेवणार आहे। आणि जे स्टेटमेंट किंवा जे एव्हिडन्स आम्हाला तपासात सापडणार ते आम्ही प्रॉपरली कॉन्फिडेन्शियल पद्धतीने फक्त आणि फक्त इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर जे महिला राहणार ते आणि संबंधित जे कोर्टचे जज आहे फक्त त्यांच्यासमोर, म्हणजे फक्त 2 व्यक्तीसमोर जे महिला म्हणून राहणार त्यांच्यासमोर आम्ही ते एव्हिडन्स म्हणून पेश करणार।